संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत। मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र दुसरे उद्योग, राज्यातील उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रांकरिता मूल्य साखळी निर्माण करणे, प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्यात येणार आहेत। तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन महाराष्ट्र हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यात येणार आहे। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केंद्रे स्थापन केली जातील। या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल। याकरिता सूक्ष्म व लघु उद्योगासाठी आयुक्तालय व सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची मी घोषणा करीत आहे। केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। तसेच राज्यातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला व नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। या अंतर्गत 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार असून 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। एशियाई विकास बँक अर्थसहाय्यित सुमारे 4271 कोटी रुपयांच्या बांबू विकास प्रकल्पाअंतर्गत औष्णिक विद्युत प्रकल्पात बांबू बायोमासचा वापर वाढविणे, तसेच GIS, ब्लॉकचेन, टिश्यू कल्चर इत्यादीच्या माध्यमातून बांबू मूल्य साखळीचा विकास करण्याचे नियोजन आहे। स्टील हब म्हणून उदयास येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2,62,000 कोटी रुपये गुंतवणूक व 70,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीत होण्याकरता आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून 5 कोटी वृक्ष लागवड करण्यात येते आहे। राज्यातील नवीन महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण महाराष्ट्र राज्याला ॲनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स AVGC क्षेत्रात जगात अव्वल बनवण्यासाठी AVGC XR धोरण 2025 जाहीर केले आहे। याद्वारे राज्यात 295 पेक्षा जास्त स्टुडिओ, विशेष पार्क्स आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिले जाईल। मागील वर्षी केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद वेव्स यशस्वीपणे संपन्न झाली। या क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आली आहे। विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र GCC धोरण 2025 तयार करण्यात आले आहे। मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातील पुणे हे GCC साठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे। राज्यात या धोरणाच्या माध्यमातून 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन करण्यात येणार असून 4 लाख उच्च कुशल नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे।